सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद पुणे तसेच पंचायत समिती पुरंदर निवडणुका काही दिवसामध्ये होणार असून आपण येथील नागरिकांशी संपर्क करतो, मतदारांशी संपर्क करतो की काय होणार आहे पुढे, कोण तुमच्या मनातील उमेदवार, कोण तुमच्या गावाचा विकास करणारा उमेदवार। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याबरोबर जाणून घेतोय। चला, आपण पहिल्यांदा या ठिकाणी येथील मतदार बंधू आहेत। दादा नमस्कार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार उभे आहेत। काय वाटतं तुम्हाला, सध्याची परिस्थिती बघता, राजकीय परिस्थिती बघता, या निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात किंवा तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनातील उमेदवार कोण? आमच्या मनातील उमेदवार भाजपचा येऊ शकतो। गंगाराम दादा जगदाळे त्यांचा मुलगा आहे, नाही मुलगी आहे, दिव्या। अच्छा, आपल्या ज्या ज्योतिताई झेंडे आहेत शिवसेनेच्या किंवा बाकीचे सुप्रिया रावडे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत, ज्योतिताई झेंडेच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? त्यांचं पण चांगलं कार्य आहे, त्याच्यामुळे त्यांना पण चान्स आहे आणि दिव्या जगदाळे यांना बी चान्स आहे। अच्छा, काय वाटतं तुम्हाला, तुमच्या इथं काय अडचणी समस्या आहेत दिव्या हिवऱ्यामध्ये सध्याला? समस्या तर सध्या नाही वाटत येत काही, थोडंफार गटाराशी वगैरे योजना असतील किंवा अंतर्गत रस्ते, पिण्याचं पाणी येतं, पिण्याचं पाणी आहे। आता सध्याला तरी काय अडचण नाही, बारम आहे आम्हाला, पाण्याचा काय नाही प्रॉब्लेम। ते दरड्यावर नाही याची स्कीम केली, त्याच्यामुळे काही व्यवस्थित पाण्याचं, त्यामुळे संमिश्र वातावरण आहे। ज्योतिताईंना बी चान्सेस आहे जिंकण्यासाठी आणि दिव्या ताईसाठी बी आहे, निवडून येतील नक्की। दादा धन्यवाद। बरोबर, या ठिकाणी अजून नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी करतोय। आपण ज्या पद्धतीने हे निवडणूक होते त्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये काय आहे ते आपण जाणून घेतोय। दादा काय, नमस्कार। नमस्ते दादा। काय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी तसेच मशाल, उद्धव मशाल, अशा सर्व पक्षांनी लढाई टाकली, काय होऊ शकतं पुरंदरमध्ये? पुरंदरमध्ये आता काही युती तर काही झाली नाही कुणाची, त्याच्यामुळे आता सगळ्यांना प्रश्न मोठे पडलेत। आता मित्र वेगळ्या बूथवरती बसणार आहेत। आता नाही का, समजा काय आमचे शिवसेनेचे मित्र आहेत, आम्ही आता बीजेपीचं काम करतो समजा, तर आम्ही आता वेगवेगळ्या बूथवर आम्हाला बसावं लागणार। आता वरच्या लेवलला युती व्हायला गरजेचं होतं, आणि तर खाली सगळे एकत्र एका बूथवरती दिसले असते आणि संघटितपणा राहिला असता, एकत्रपणा राहिला असता। आता वेगवेगळेपणा, सगळ्याच गोष्टी मतदान विचार विभागले गेले, मतदान बी डिवायडेशन होणार। आता शिवसेनेच्या ज्योतिताई झेंडे आहेत, सुप्रिया रावडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, लढाई कशी होऊ शकते तुम्हाला काय वाटतं? आता हे काय तिरंगी लढाईत होणार ना, तिरंगी लढाई। हो, शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादी। ज्योती झेंडेच्या बाबतीत काय म्हणते, सीट कसं आहे, सीट काम करणारं सीट आहे काय? आता तसं सांगता येणार नाही की आता प्रत्येकाचं नाही का, जो त्यांच्या संपर्कात माणूस आला त्याला त्या गोष्टी सांगता येणार। दिव्या जगदाळे यांचं काय वाटतं तुम्हाला? हा, मग आता त्यांचं समजा आम्ही सांगू शकतो की बाबा काय काय होईना थोडंफार मतदान होऊ शकते त्यांना।
अच्छा हा पण कमी थोड्या फरकाने हे सीट माग पुढे होणार. बर म्हणजे सांगू शकत नाही की कोण येऊ शकतो असं हा हा शिवसेना बीजेपी मध्ये कोण आता सीट लागू शकतं ते काय सांगू शकत नाही. ओके थोडंफार फरकाने हे होईल. हा ओके म्हणजे असं. दोन्ही पक्षाचं वार आहे, शिवसेनेचं बी वार आहे आणि बीजेपीचं बी वार आहे. हा दोन्ही पक्षाचं वार आहे. आणि घड्याळ आता घड्याळाचं नाही एवढं आम्हाला सांगता यायचं तर नाही का ज्याचं आपण काम करतो त्याची थोडी माहिती असते. बाकीच्या पक्षाचं आता त्यांच्या लोकांना ते सांगता येईल की काय वार आहे काय नाही. आपण त्यांच्याबद्दल नाही त्यामुळे का संमिश्र वातावरण आहे. हो 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 संमिश्र वातावरण आहे. आणि बीजेपीचं सीट थोड्याफार फरकाने लागलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. का तर आता आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते ओके आणि दोन्ही संमिश्र नाही का युती व्हायला पाहिजे होती. युती नाही झाल्यामुळं आता या मला बी मोठा पेच पडलेला आहे. मग ज्योतिताईंच्या बाबतीत काय बीजेपीचं ठीक आहे, हा. तुम्ही युतीचं दोन्ही पक्षाचे एकत्र महायुतीचं तुम्ही काम करताय, हा. मग आता कसं काय करणार? आता काय करणार. आता मला समजा आम्ही बीजेपीचं काम करतो तर बीजेपीचं काम करावं लागणार. आता आमचे मित्र समजा शिवसेनेचं काम करतात तर त्यांना शिवसेनेचं काम करावं लागणार. या लेवलवरती ते करावं लागणार. ओके त्यामुळे संमिश्र वातावरण संमिश्र वातावरण आहे. काय म्हणजे नाही का सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे. ओके दादा धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी शेतकरी राजा आहेत, आपल्या पशुधनासाठी त्यांनी चारा चालवलाय. दादा नमस्ते. काय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, 3 पक्ष आपल्या या ठिकाणी उभे आहेत. शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, बीजेपी आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमची जी गावचा विकास बघता काय तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय? काय जे पक्ष ग्रामपंचायतचा किंवा रस्त्याचा गावाची सुविधा करतील किंवा काय करतील त्याला आपण पाठिंबा देणार आहे. असं नाही की हा भाजप आहे, हा शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. जो माणूस आपल्याला जे सहकार्य करतो म्हणजे गावाच्या विकासासाठी जो मदत करतो काय करतो अशा माणसं सांगा आम्ही समाज किंवा गावाचा विकास करणारे माणसं सगळं गाव उभं राहील त्या पद्धतीने. तुमच्या दिवे गराडे गणामधला हा होते ड्रामा आहे. ज्योतिताई झेंडे उभे आहे, तिकडे गंगाराम दादांची मुलगी आहे दिव्या जगदाळे आहे, किंवा अजून बाकीची मंडळी आहे. ज्योतिताईंच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? झेंडेंच्या बाबतीत ज्योतिताई बी विकास करणारे बी माणूस चांगल्या प्रवृत्तीचे आहेत. आणि 2 नंबर भाजप आपले गंगाराम जगदाळे यांचे मंडळी ते बी आहेत. मंडळी काय मुलगी मुलगी सॉरी मुलगी आहे. तर ते काय सगळे दोन्ही समानच आहेत, त्याचे काय विषय नाही. हो समान चालतील. लढाई तुमच्या गावामध्ये समान. ओके ओके. काय वाटतं तुमचं किती दूध जाते तुमचं? आमचं 31 लिटर दूध जातं. अच्छा 30 म्हणजे 3,000 रुपयाचं दूध तुम्ही टाकताय. हो धन्यवाद. आमच्या चॅनल धन्यवाद.